सत्तेचा माज आहे, सत्तेची गरमी आहे, सत्तेची झूल उतरवून या. किती हिंमत आहे तर दाखवू आम्ही. पण सत्तेमध्ये राहून सत्तेचा मलिदा खाऊन विचारधाराला वाऱ्यावर सोडून केवळ विचारधारा बोलून दाखवायचं, कृतीमध्ये शून्य, अशा लोकांच्याकडून ही अपेक्षा आपण काय. या लोकांची जी काही आज केलंय त्यांनी, काय बोलले होते, काय चुकीचं बोललंय, काय म्हणजे त्याला काही शिवी आहे ती. इंदिराजींना सुद्धा बोललं गेलं, पण अशा प्रकारचं कधी काही आरोप किंवा असे धंदे झाले नाहीत. सत्तेचा माज आहे, सत्तेची गरमी आहे, सत्तेची झूल उतरवून या. किती हिंमत आहे तर दाखवू आम्ही. पण सत्तेमध्ये राहून सत्तेचा मलिदा खाऊन विचारधाराला वाऱ्यावर सोडून केवळ विचारधारा बोलून दाखवायचं, कृतीमध्ये शून्य, अशा लोकांच्याकडून ही अपेक्षा आपण काय अपेक्षा ठेवणार. आणि सांगून यायचं असताना आम्ही फुलं घेऊन तयार राहिलो असतो, त्यांचे सन्मान करायला, स्वागत करायला, हातात कोणता फूल ठेवायचा हेही ठरवलं असतं आम्ही. पण हे असं येऊन अचानक येऊन दादागिरी करून मस्ती करायची. आणि खरं तर देश पेटला असताना, देशामध्ये रस्त्यावर तरुण आला, ज्या पद्धतीनं त्या मुलींच्या मुलीबरोबर अभद्र व्यवहार झाला, त्यावेळेस कुठे गेली होती यांची मर्दानकी. मणिपूरच्या प्रकरणात कुठे काय बरं बोलले काय. अनेक घटना महिलावरतील अत्याचारांच्या घडल्या, त्यावेळेस यांचं तोंड शिवलं कशाला होतं. त्या जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं मुलींच्यावर आरोप म्हणजे घालणारे पद्धतीनं त्यांच्यापाशी व्यवहार झाला, त्यावेळेस का बोलले नाहीत. लोकांची डोकी, तरुणांची डोकी फुटली, त्यावेळेस त्यांना बोलता आलं नाही. आणि काय नाही, उठून येऊन ते सांगतायत आणि दादागिरी. अरे सत्तेचे लालची आहेत, याला काहीतरी मिळावं, याला काही दिलं गेलं नाही, बाजूला टाकलंय, म्हणून याला वाटलं की मी काहीतरी करेल तर मला पुढचं पद मिळेल. या लालचेपोटी त्यांनी असे धंदे केलेले आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालय असं चालून येणं कितपत योग्य वाटतं. नाही, ही तर मस्ती आहे आणि कायदा सुव्यवस्था राज्यात राहिला नाही. आमचं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की अशा वेळेस तुम्ही लक्ष घालून या राज्यातील कायदा सुव्यवस्थेला अशा प्रकारचं बोट लागू नये, गालबोट लागू नये, ही काळजी घेण्याचं काम तुमचं आहे मुख्यमंत्री म्हणून. त्यांनी घ्यावं आणि राष्ट्रीय पक्षाचे जे काय त्याला कार्यालयाला सुरक्षा द्यावी, अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. उत्तर कसं असणार आहे या सगळ्याला. नाही, आम्ही उत्तर हिंसेने देणार नाही, अहिंसेने उत्तर देऊ. आम्ही गांधीवादी विचारांची माणसं आहोत. आमच्या आयडिओलॉजीवर आम्ही काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे या सत्तेच्या भोकायला कंगालासारखे असे काही मर्दानकी नको दाखवायला तिथे दाखवणारी आम्ही माणसं.